मागच्या 2 दिवसापासून मराठवाड्यासह राज्यातल्या संपूर्ण भागामध्ये एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। कॅमेरामॅनला मी विनंती करू इच्छितो हे शेतकऱ्याचं शेत दाखवा। आता आपण या हिंगोली जिल्ह्यातल्या काही वसमत तालुक्यातल्या काही गावामध्ये आहोत आणि हे शेतकरी आपल्या सोबत आहेत। या ठिकाणी कॅमेरामॅनला मी विनंती करू इच्छितो की आपण अलीकडे यावं आणि आता आपण प्रत्येक शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। या अलीकडे प्रत्येक शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य सरकारने अतिवृष्टी अनुदान मंजूर केलेला आहे का, याचबरोबर ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। आपण काही शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काका, काय सांगाल, कितीचं नुकसान झालेलं आहे? सरकारने अद्यापपर्यंत काही नुकसान भरपाई तुम्हाला मिळाली का किंवा काही जाहीर झाली आहे का? नुकसान भरपाई जाहीर झालेली नाही। नुकसान भरपाई 50,000 रुपये हेक्टर द्यायला पाहिजे ती, कारण हे सोयाबीन पाहता, या सोयाबीनला एकही शेंग राहिलेली नाही। आज 15 दिवसापासून पाणी लगातार चालू आहे। बरं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये दौरा करण्यात आला, परंतु मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही नुकसान भरपाई आम्हाला जाहीर किती करणार असं सांगा। त्यानंतर मुख्यमंत्री म्हणत आहेत की तुम्ही राजकारण करत आहेत आणि नंतर त्यांना अटक झाली। या संदर्भामध्ये काय सांगाल? शेतकऱ्याचा छळ केला जातोय का सरकारच्या माध्यमातून? हा, छळच आहे ना, दुसरं काय आहे मग? सरकार शेतकऱ्यासाठी काहीच करीन झाले। नक्कीच आता आपण अजून काही शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी शेतकरी स्वतः आहेत। काय सांगाल, एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, परंतु विरोधी पक्ष काँग्रेस सुद्धा शेतकऱ्याच्या नुकसानी संदर्भामध्ये बोलायला तयार नाही, सरकारला धारेवर धरायला तयार नाही। आमचे एक सरकारला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 8,500 रुपये तुम्ही हेक्टरी केले महाराष्ट्राला। आज पंजाब सरकारने हेक्टरी 50,000 जाहीर केलेत, तर एवढं 100% नुकसान जर तुम्ही जर शेतकऱ्याची छळ करायला तर काय करता सरकारला? आम्हाला बी 50% हेक्टरी 50,000 द्यायलाच पाहिजे। एवढी नुकसान झाली की 100% नुकसान झाली, तर 33% नुकसान झाल्यावर तुम्ही 8,500 देता, मग 100% नुकसान झाली ना आज, तर हेक्टरी 50,000 द्यायलाच पाहिजे। सरकारमधले तर आमदार खासदार बोलत नाहीत महायुती सरकारमधले, परंतु विरोधी पक्षातले नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे सुद्धा शेतकऱ्यांवरती बोलायला तयार नाहीत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती रस्त्यावर उतरायला तयार नाहीत, ओल्या दुष्काळावरती रस्त्यावर उतरायला तयार नाहीत। या संदर्भामध्ये विरोधी पक्षासंदर्भात काय सांगाल? नाही, मिळतील जुळतील सगळे चक, सगळे आमदार खासदार सगळे मिळतील, सरकार नाही, कोणी विरोधी कोणीच नाही। उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब म्हणत आहेत की कर्जमाफीसाठी सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि कोणतेही सोंग करता येतं, पण कर्जमाफीचं म्हणजे पैशाचं सोंग करता येत नाही। यावरून त्यांना काय सांगा शेतकरी म्हणून? नाही, डान्स गौतमी पटेल काल बोलली होती हिंगोलीला, याला डान्स बार हे सगळे गौतमी पटेल कार्यक्रम करायला, मग शेतकऱ्याशी द्यायला याच्याकडे पैसा नाही। बरं, नक्कीच या ठिकाणी आपण अजून काही शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आता आपण अजून काही शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काय सांगाल, याच्या म्हणजे ऑगस्टमध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं, आता सप्टेंबरच्या 20 पर्यंत नुकसान झालं, पुन्हा अतिवृष्टी सदृश्य पाऊस काल 27 तारखेला पडला, आजही सध्या हा सुरूच आहे पाऊस। शेतकऱ्याचं किती नुकसान आहे आणि किती रुपयापर्यंत शेतकऱ्यांना भरपाई मिळायला पाहिजे? आता कसं झालं आहे, शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे सांगायसारखंच नाही। आज 15-20 दिवसापासून एवढा पाऊस होत आहे, ढगफुटी भयंकर पाऊस व्हायला आहे, शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे। आम्हाला शेतकऱ्याला जर या जीवन ठेवायचं असलं तर सरकारनं आम्हाला भरीव मदत करावं, आमचं संपूर्ण कर्ज माफ करावं, तर आमचा शेतकरी कसा बसा तरी उभा राहील। नाही तर आज कसं आहे, नेपाळसारखी स्थिती होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, शेतकरी पूर्ण नागावलेला आहे, शेतकऱ्याजवळ काही राहिलेलं नाही। आणि हे मुख्यमंत्री काय सांगतात, योग्य वेळ येऊ द्या, आम्ही तुमचं कर्ज माफ करू। तुमचं कसं आहे की ज्या टायमाला दुष्काळ पडेल त्या टायमाला आम्ही कर्ज माफ करू, जसं काय या सरकारनं आणि या मुख्यमंत्र्यांना नवस केलता की आमच्या महाराष्ट्रावर दुष्काळ पडू द्या, मग आम्ही तुमचं कर्ज माफ करतो। आता मेहरबान मुख्यमंत्री साहेबाला मी विनंती करतो की आता तुमच्या मनाजोगं झालं साहेब, एवढा मोठा दुष्काळ पडला, ओला दुष्काळ एवढा मोठा झाला, महाराष्ट्रातला शेतकरी खलास झाला, आता तरी कर्ज माफ करा, एवढी विनंती करतो, बस। धन्यवाद। नाही, अजूनही आपण पाहतो आता अजून काही शेतकऱ्याच्या भावना जागृत झाल्यात, कारण की शेतकरी रडतोय, कारण की एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान कदापि शेतकऱ्याला हे सहन होणारं नाही आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून हे पहिलंच मोठं नुकसान आहे। आता आपण अजून काही शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। बाबा, तुम्ही भरपूर दिवस झालं शेती करतात, आतापर्यंत झालेलं हे नुकसान हे किती आहे? आता खर्चाला महाग हे मरायची वेळ आली, काय फाशी घ्यावा का जगावं, हे माती कशी खावं, सरकारनं हेक्टरी 50,000 द्यावं। बरं, सरकारनं तर 8,000 रुपये जाहीर केले, अडीचे करते, पुरतील का तुम्हाला? नाही पुरत, 8,000 काळाला पुरायचे, बाहेर काढाय मालाला योग्य भाव नाही का, आता मालच नाही, खरी भाव काच घ्यावा मागाव,
व्यासलीचक हे पुरण असून गेले याला काय भाव लागणार आहे? तर काका एकंदरीत हे तुमचं सगळं पीक आलं असतं तर त्याचे किती रुपये तुम्हाला झाले असते? हे जर याला 10 क्विंटलचा जर उतार दिला असता तर आम्हाला 40-50 हजार रुपये होते ते. 50,000 झाली असते. हो. मग सरकारने फक्त आणि फक्त 85 रुपये 85 रुपये गुंठ्याला जाहीर केले. याची घरातून घातल्या पैशाला काय भेटणार आहे तुम्हाला? हा हे काढायला मजूर द्यायला पैसे नाहीत घरात, औषध प्याची बारी आली आता. सरकारकडून कोणती अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला काय अपेक्षा आता आमचे गेल्याचे कामं काहीतरी मदत करा सरकारनं 5-50 हजार. ओला दुष्काळ, कर्जमाफी, नुकसान. मग हो करायला पाहिजे ना. आता करीन त्याला त्याला काय इलाज आहे, मग करायच पाहिजे ना. त्याला कदर पाहिजे शेतकऱ्याची, त्याला कदर नाही आल्यावर काय करणार? काय फाशी घ्यायची बारी आहे. नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी या इकडं आपण शेतकऱ्याच्या व्यथा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की आपण पाहतोय न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या दाखवल्या जात नाहीत, परंतु आता सुरुवात झालेली आहे. आता आपण अजून काही शेतकऱ्याशी बोलणार आहोत. काय असं तीव्र आपल्या शब्दामधून सरकारचा निषेध करण्यात आले, कारण की हे शब्दसुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण की शेतकऱ्याचा रोष पाहत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं. आता अजून काही या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचा सुद्धा आपण व्यथा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत अजून शेतकरी. काका काय सांगाल, तुमचं कोण्या पिकाचं नुकसान झालेलं आहे? सोयाबीनचं झालेलं नुकसान. सोयाबीनचं नुकसान झालंय. किती एकर सोयाबीन होतं? 1 हेक्टर आहे. शांत बसा तुम्ही. 1 हेक्टर सोयाबीन. 1 हेक्टर सोयाबीनचं नुकसान झालं. हो. बरं. आणि एकंदरीत हे सगळं पीक हातात आलं असतं तर किती रुपये तुम्हाला झाले असते? तर मला समजा 5-7 क्विंटल सोयाबीन होत होते एकरी. 40-50 हजार. 40-50 हजार. मग आता सरकारकडून तुम्हाला अपेक्षा आहे, म्हणजे काय द्यायला पाहिजे सरकारनं तुम्हाला? अनुदान द्यायला पाहिजे. अनुदान त्यांनी 8,000 जाहीर केलं. 8,000 भरून निघणार आहे का? नाही होत नाही ना. ते खर्च झालेलाच वसूल होत नाही 8,000. नक्कीच आपण अजूनही काही शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी काय सांगाल, तुमचं कोणतं पीक होतं? कोण्या पिकाचं नुकसान झालंय? सोयाबीन, हळद हे झाले ना नुकसान जास्त. सगळं झाले टोटल. काहीच नाही राहिले, उद्ध्वस्त झाले. बरं. किती एकर शेती होती तुम्हाला? मला होती 2 एकर. कोण्या बँकेचं कर्ज आहे तुमच्याकडे सध्या? इंडियाचं आहे. किती आहे? 2 लाख. 2 लाख रुपये. हो. आता सरकार म्हणते की आमच्याकडे पैसे नाहीत कर्जमाफी करायला, आणि हे तर नुकसान झालं, तुम्ही पैसे कसे भरणार? मग आम्ही कसे भरावं आता? काही केलं तरी भरणं होत नाही ना. काय खालच नाही, महाग झालो आम्ही. म्हणजे सरकारनं कर्जमाफी करायला हा, पाहिजे. कर्जमाफी करायला पाहिजे सरकारने. अजित पवार म्हणतात तर पैसेच नाहीत. त्याच्याकडे आहे तर पैसे, माझा उगी चाल खेळायले. आहे तर मग आता काढण्याच येत. हा, नक्की पॉइंट मारला शेतकऱ्यानं. सरकारकडे पैसे आहेत, पण सरकार ते पैसे काढत नाही तिजोरीमधून, त्यांना त्यांच्या घरात पैसे घालायचे. असंच काकाचं म्हणणं आहे. अजूनही आपण काही शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, एकंदरीत तुमचं कोण्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, आणि या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये पाणी आहे. आता हे सगळं भरून निघण्यासाठी तुम्हाला कितीची मदत पाहिजे? मदत का, मला काहीच होत नाही. 8,000 देऊ नको म्हणा, काला द्यायची? हा, तुमच्या मालाला भाव नाही तुम्हाला? काल प्रत्येक शेतकऱ्याची पद्धत कोणती आहे आता ही? आम्हाला मालाला भाव नाही, आमचं काही नाही. आम्हाला 50,000 रुपये हेक्टर पाहिजेच. बरं. आता तुमच्या शेतामध्ये तुम्हाला जमीन किती आहे? जमीन किती आम्हाला? एकरभर. 1 एकर. आता 1 एकरामध्ये कोणतं पीक होतं? एक सोयाबीन. नुकसान झालं का? शेत काहीच राहिलं ना, असंच आहे. पाहायला जात कोण पाहायला आलं? प्रशासनाचा कोणी माणूस आला का? कोणीच आलं नाही. कोणी नाही. शेतकऱ्याला वाली कोणीच नाही. हा. नक्कीच आपण पाहतोय उभ्या जगाला जगवणारा शेतकरी, अख्ख्या जगाला जगवणारा शेतकरी. या ठिकाणी शेतकऱ्याची ही अवस्था आपण पाहून अगदी थक्क व्हाल. अजून काय आपण शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, कोण्या पिकाचं नुकसान झालं, सरकारकडून कोणती अपेक्षा आहे? सोयाबीन 20 गुंठे मला जमीन आहे, त्यात 10 गुंठे सोयाबीन आहे, 20 गुंठे कापूस आहे. चक गेलं, हेच पोझिशन आहे. ही माझ्या भावाची वाटणी आहे, ही माझी आहे. चक गेलेली आहे, वाटणीत काहीच नाही. हे माझ्या भावाचं आहे, हे माझं आहे, काहीच नाही. हे ते सारखेच आहेत, आम्ही दोघे बी. चक गेलेलं आहे माझं. आज मी लोकांच्या शेतात कामाला आहे. लोक रोजाने लाईनेत खालाय सुद्धा काही नाही, खाला नाही. काय सांगाल, घर परिवार कसा चालणार? घरी बरोबर काय लोकांच्या इथे कामाला जायचं तर खालाय, नाही तर खालाय नाही काही. आता दसरा सण येतोय, दिवाळी येते. असे चक गेलं, सोयाबीन गेलं, कापूस गेला, करणार काय आता? इलाजच नाही. सरकार काही मदत देत नाही. किती येणार आहे? 50,000 जरी हेक्टरी दिली, आम्हाला येणारच आहे किती 20 गुंठेवाल्याला. ते सरकार द्यायला तयार नाही. आम्हाला न झालेली मग काय रोजानं करून खायचं काम आहे? काय येणार आहे? सरकारची मदतच काय सांगाल तुम्ही?
नक्कीच आपण पाहतोय शेतकऱ्याच्या वेदना ह्या समजून घेण्यासारख्या आहेत, परंतु प्रशासनाचा कोणताही माणूस या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी केली नाही किंवा पाणीच नव्हे तर पाणी करतायत, परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी मदत होत नाही, अशी सुद्धा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी दिलेली आहे। या ठिकाणी अजून आपण या शेतकऱ्याचं शेत दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी हे एक क्षेत्र आहे आणि या ठिकाणी संपूर्णपणे पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकरी आहेत। हे शेतकरी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्यांना कळलं की बाबा न्यूजवाले आलेत, आपली व्यथा मांडण्याकरता येत आहेत, त्यामुळे आपणही जावं आणि आपली व्यथा मांडावी। आणि या ठिकाणी ह्या सगळ्या गावकऱ्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुठेतरी या न्यूजची या बातमीची प्रशासनाने दखल घ्यावी, या शेतकऱ्याला न्याय द्यावा अशीच विनंती सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत पंजाब सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना द्यावी। याचबरोबर आपण पाहतोय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सरसकट महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशा शेतकऱ्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन सह मी ज्ञानेश्वर सवणकर, वसमत, हिंगोली।